मी यवतमाळचा सस्ता ब्लॉगर. आपल्या सस्त्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. पोट्टे तर मस्त तयारी करून बसून होते, कारण की हे चालले होते खेळासाठी ना. आपल्याला तर मस्त सुट्टी होती रे बा, 10 वाजता. पहिले सांगायचं नाही काही आहे ना, आपला तर पोपट पाडून टाकला. मस्त मी घरी राहिलो असतो. उद्या आता कॉलेजमध्ये आलो तर आलोच. आता यायले टाटा बाय बाय करून दिलं आणि मस्त आम्ही बॅडमिंटन खेळत बसलो. मग म्हणलं चाल रे बा जेवण करून मग चाललं जाऊ म्हणलं आपण घराकडं. मस्त जेवण झालं आमचं. मग आम्ही गेलो गार्डन मध्ये. तर ताई इथं का करत होती का, मी कुत्र्याजवळ गेल्यावर भो कुत्र पळालं. मग आमचाच राज होता इथं, कारण की आज तर कोणीच नव्हतं, फक्त इलेक्ट्रिशियन वालेच होते. याले म्हणलं चाल रे बा म्हणलं आपण चहा घे पिऊन येऊ म्हणलं. मला एक काम आहे म्हणलं. आलो बा मग चहा घे पेलो. याले म्हणलं थांब रे बा म्हणलं, मला कॅडबरी खायची आहे म्हणलं. मग म्या कॅडबरी घेतली तर याय नाही घेतली बा ना, आपण तर मोठीच घेतली होती. यायनं घेतल्या मग 2 लहान. आता चाललो आम्ही कॉलेजमध्ये, कारण की आम्ही आणली होती ताईची गाडी. ताईला जायचं होतं घराकडं. मग आम्ही बसलो इथं थोडा वेळ. याले म्हणलं चाल रे बा म्हणलं, आपल्याला लय वेळ झाला म्हणलं, आपण जाऊ म्हणलं आता पैदल पैदल बस स्टँडवर. बस स्टँडवर आलो तर बस यायचीच होती आपली. याले म्हणलं थांब रे बा म्हणलं, काहीच फायदा नाही म्हणलं, आपल्याला 10 वाजता येऊ नये. मस्त नाश्ता गिस्ता केला आम्ही. मग पुन्हा चहा पेलो आणि मस्त लॉलीपॉप खात बसलो. हे काका भेटले आपल्याला. मग आपले कंडक्टर साहेब, लवकर या रे बा म्हणे चहा पिऊन म्हणे. मी म्हणलं हो म्हणलं, बस आलोच म्हणलं आणि बसलो. मग आम्ही बसमध्ये चाललो आता घराकडं. पण याले केला मग टाटा, कारण की त्याचं गाव आलं. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवून द्या आपल्याला. भेटू आपण आता सस्त्या ब्लॉग मध्ये उद्या.